नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट आहोत. ते अपडेट म्हणजे तुम्ही तुमचं राशन कार्ड घरबसल्या कशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने काढायचं. त्यासाठी सुरुवातीला आपला RCMS महापुढे वेबसाईट ठेवावी लागेल. ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथं तुम्ही क्लिक करून इथे डायरेक्ट येऊ शकता. इथे आल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. आपल्याला इथं साइन इन यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपलं पब्लिक लॉगिन यावर क्लिक करायचं. पब्लिक लॉगिनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेल्फ सर्व्हिस फॉर रेशन कार्ड असं आपल्याला समोर काही इंटरफेस दिसेल. रजिस्टर युजर, न्यू युजर, साइन अप हिअर इथे आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असे काही इंटरफेस दिसेल. आपल्याला असे 3 ऑप्शन दिसेल. तर आपल्याला शेवटचं ऑप्शन 3 नंबरचं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं. आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला इथं आपल्याला मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं. इथे इंग्लिशमध्ये नाव टाकायचं. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा. इथं आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं. आपला मोबाईल नंबर टाकायचा. ईमेल आयडी टाकायचा. इथे आपल्याला लॉगिन आयडी आपल्याला तयार करायचा. लॉगिन आयडी टाकल्यानंतर आपल्याला चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपला पासवर्ड क्रिएट करायचा. पुन्हा कन्फर्म तोच पासवर्ड टाकायचा. कॅप्चा टाकायचा आणि गेट OTP यावर आपल्याला क्लिक करायचं. संपूर्ण माहिती भरल्यानंतर गेट OTP वर क्लिक करायचं. गेट OTP वर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस येईल. यावर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा ओके क्लिक करायचं. एक आपल्या मोबाईल नंबर आधारशी संलग्न मोबाईल नंबर OTP जाईल. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. तुमच्या इथे बघू शकता यू हॅव बीन सक्सेसफुली रजिस्ट्रेशन विथ द लॉगिन आयडी. तुमचं असं रजिस्ट्रेशन तयार झालं. तुम्ही जो पासवर्ड तयार केला तो पासवर्ड आणि तुमचा युजर आयडी तयार झाला आहे. तुम्हाला याचा फोटो काढून घ्यायचा आहे. म्हणजे भविष्यात तुम्हाला रेफरन्ससाठी हा काम येणार आहे. आपला लॉगिन आयडी क्रिएट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे क्लिक करायचं. क्लिक हिअर टू लॉगिन. क्लिक हिअर टू लॉगिनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर्ड युजर यावर क्लिक करायचं. इथं तुम्ही बघू शकता. इथं तुमच्या आधार कार्डनं तुम्ही लॉगिन करू शकता. तुम्ही जो युजर आयडी पासवर्ड बनवता त्या पासवर्डनं तयार करू शकता. हा तिसरा ऑप्शन आपल्यासाठी नाही. ज्यांच्यासाठी राशन कार्ड आहे त्यांच्यासाठी ऑप्शन आहे. तर आपण नवीन राशन कार्ड करत असल्यामुळे आपल्याला हे पहिलं ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकायचा आणि गेट OTP वर आपल्याला क्लिक करायचं. आधार नंबर आणि कॅप्चा टाकून गेट OTP वर क्लिक करायचं. पुन्हा एक आपल्या मोबाईलवर OTP जनता आपल्याला OTP टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर व्हेरीफायवर आपल्याला क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं आपल्याला बघायला भेटेल. तुम्ही इथं बघू शकता असं काही इंटरफेस आपल्याला दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं. ॲप्लिकेशन रिक्वेस्ट अप्लाय फॉर न्यू ॲप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला इथे दिसेल. इथं आपला कोणते डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे. आपला डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर आपल्याला इथं आपलं जे काय तहसील असेल ते तहसील आपल्याला इथं निवडून घ्यायचं. तहसील निवडल्यानंतर आपलं जे कोणतं गाव असेल ते आपल्याला आपलं गाव इथं आपल्याला निवडून घ्यायचं. इथे आपलं डिस्ट्रिक्ट, तहसील आणि आपलं गाव निवडल्यानंतर आपल्या समोर असा काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं आहे. इथं आपल्याला काय विचारलं आहे, नोट फर्स्ट मेंबर शुड बी द हेड ऑफ फॅमिली. आपल्या इथं हेड ऑफ फॅमिली नाव टाकायचं आहे. हेड ऑफ फॅमिली म्हणजे महिलेचं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. राशन कार्डमध्ये हेड ऑफ फॅमिली महिलाच असते, त्यामुळे आपल्याला ॲड मेंबरवर आपल्याला क्लिक करायचं. शकताय इथं आपल्याला फोटोग्राफ ऑफ मेंबर आपल्या हेड ऑफ फॅमिलीचा इथं आपल्याला 20 KB पर्यंत फोटो इथं आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला रेशन कार्ड ॲप्लिकेशन नंबर हे आपल्याला तिथे टाकायची गरज नाही. इथं बघू शकता आपल्याला इथं तुम्हाला इथं तुमच्या फादरचं नेम टाकायचं. इथं मदरचं नेम टाकायचं. इथं तुम्हाला तुमचं जेंडर तुम्ही लॉगिन तयार करताना सिलेक्ट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं तुमचं मराठीमध्ये नाव, इथं इंग्लिशमध्ये नाव, इथे तुम्हाला स्पाऊस नेम, इथं तुम्हाला हजबंडचं नाव टाकायचं आहे. इथं मराठीमध्ये हजबंडचं नाव, इथं इंग्लिशमध्ये हजबंडचं नाव टाकायचं. इथं तुम्हाला तुमच्या फादर्स नेम टाकायचं इंग्लिशमध्ये. इथं मदर्स नेम टाकायचं इंग्लिशमध्ये आणि इथं मराठीमध्ये नाव टाकायचं. त्यानंतर आपल्याला रिलेशन विथ हेड ऑफ फॅमिली इथं आपल्याला स्वतः असल्यामुळे स्वतः इथं आपल्याला करायचं. इथं आपली डेट ऑफ बर्थ टाकायची. इथं आपली नॅशनॅलिटी इथं सिलेक्ट झालेली आहे. त्याचबरोबर रिलिजन विथ इलिजिबिलिटी यस यावर आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे ते येसच आहे. त्यानंतर इथं आपल्याला आपलं ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं. जे काय आपलं ऑक्युपेशन असेल, तुम्ही काय आहात तर डॉक्टर, फार्मर, हाऊसवाईफ, लेबर, जे काय असेल आपली कॅटेगरी आपल्याला ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आपलं ॲन्युअल इन्कम टाकायचं. आपलं जे काही वार्षिक इन्कम असेल ते आपल्याला इथे इन्कम टाकून घ्यायचं. इथं आपल्याला
डॉक्युमेंट टाईप विचारलं आहे बर्थ सर्टिफिकेटमध्ये. इथं आपल्याला तुम्ही कोणतं डॉक्युमेंट देणार आहे तिथं डॉक्युमेंट्स आपल्याला सिलेक्ट करायचं. इथं तुम्ही देऊ शकता बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, हायस्कूल मार्कशीट देऊ शकता. तुमच्याकडे या व्यतिरिक्त कोणतं अदर डॉक्युमेंट असेल तर अदर डॉक्युमेंट देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, वोटर कार्ड देऊ शकता. मी इथं ऑर्डर करतो. तुम्हाला पॅन कार्ड करायचं पॅन कार्ड सुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला अदर डॉक्युमेंटचा इथं तुम्हाला नंबर टाकायचा. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणत्या तारखेला इश्यू झालं ती तारीख आपल्याला इथं टाकायची. चॉईस फाईलवर क्लिक करून आपल्याला डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचं. अपलोड केल्यानंतर आपल्या इथं आपली जी कोणती बँक असेल ती बँक आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायची. इथं त्यानंतर आपल्याला जी कोणती आपली बँक असेल ती आपल्याला इथं बँक आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची. आपली जी कोणती बँक असेल ती बँकेचं नाव आपण तुमची बँक सिलेक्ट करून तुमचं राज्य ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं आहे. त्यानंतर आपल्या इथं डिस्ट्रिक्ट सुद्धा सिलेक्ट झालेलं आहे. आपल्याला आपली जी कोणती ब्रँच असेल आपल्याला इथं ती ब्रँच इथं आपल्याला सिलेक्ट करायची. त्यानंतर इथं आपल्याला ब्रँच सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे. इथे आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ टाकायची. इथे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला इकडे यायचं. आपल्याला मनरेगा स्टेटस टाकायचं. मनरेगा तुमच्याकडं कार्ड असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर आपल्याला विचारलं आहे आपली जी काही कॅटेगरी असेल आपल्याला ती कॅटेगरी जनरल, ओबीसी, अदर, एससी, एसटी जी कॅटेगरी असेल ती आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची. तुमची जी कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट असेल आपल्याला कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं. जनरल असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज नाही. इथे त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे डिसेबिलिटी डिटेल्स. तुम्ही अपंग असेल तर येस करायचं. आणि तुम्ही इथं तुमचं अपंगाचा आपल्याला प्रकार निवडायचा. इथे अपंगाचा प्रकार निवडल्यानंतर आपल्याला तुम्ही कसे अपंग आहात त्याचा इथं आपला प्रकार निवडायचा. अदर, मेडिसिन, इन्फेक्शन जे काय असेल आपल्याला ते निवडून घ्यायचं. इथं तुम्ही किती टक्के अपंग आहात ते इथं आपल्याला टाकायचं. इथं तुम्हाला अपंग सर्टिफिकेट असेल तर आपल्याला म्हणजे अपंग असेल तर आपल्याला इथं सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं. नसेल तर आपल्याला नो या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. नसेल तर आपल्याला काही अपलोड करण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे एनी क्रिटिकल इलनेस. तुम्हाला व्यतिरिक्त कुठला आजार असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. तुम्हाला इथे विचारलं तुम्हाला कोणता क्रिटिकल आजार आहे आपल्याला सिलेक्ट करायचा आणि त्याचं आपल्याला प्रमाणपत्र इथे टाकायचं. ते तुम्हाला कधीपासून आहे तिथं आपल्याला सिलेक्ट करायचं. कुठला आजार नसेल तर आपण नो या बटनावर क्लिक करायचं. वरील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला स्पेशल कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची. आपली जी कोणती आपल्याला जी आपली स्पेशल कॅटेगरी असेल आपल्याला टी ट्रायबेस इन द पॉसिबल लिस्ट ऑफ द नॉन एनआरसी तो नॉन स्पेशल कॅटेगरी मी हे सिलेक्ट करतो. आपल्याला ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला टर्म आणि कंडिशन एक्सेप्ट करायचं आणि सेव्ह या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपला असं की समोर इंटरफेस आर यू शुअर यू द वॉन्ट द सेव्ह डिटेल ओके या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर मेंबर डिटेल हॅज बीन द अपडेट सक्सेसफुली ओकेवर आपण बटनावर आपल्याला क्लिक करायचं. हेड ऑफ फॅमिलीचं नाव ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ॲड मेंबरवर क्लिक करायचं. आपल्याला आपल्या हस्बंडचं, मुलांचं, मुलीचं जे काय नाव असेल आपल्या फॅमिलीचे सगळ्याचे नाव ॲड करून घ्यायचं. जसं हेड ऑफ फॅमिलीचं नाव जसं ॲड केलं तसं इतर फॅमिली सुद्धा आपल्याला नाव ॲड करायचं. पुन्हा ॲड मेंबरवर क्लिक करायचं. ॲड मेंबरवर क्लिक करण्यासमोर आपल्याला पुन्हा असं काही इंटरफेस आपल्याला दिसेल. इथं आपल्याला ज्याचं नाव ॲड करायचं त्याचा फोटो आपल्याला 20 KB वरून अपलोड करायचा. इथे त्यांच्या आपल्याला ज्याच्या फादरचं नाव टाकायचं मराठीमध्ये. इथे मराठीमध्ये नाव टाकल्यानंतर इथं इंग्लिशमध्ये नाव टाकायचं. इथं मदर्स नेम टाकायचं, आईचं नाव टाकायचं मराठीमध्ये, इथं इंग्लिशमध्ये टाकायचं. इथं आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला डेट ऑफ टाईप विचारलं आपल्याला एक्झॅक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे. किंवा तुमच्याकडे जर डेट ऑफ बर्थ नसेल तर फक्त इथं आपल्याला किती वर्ष वय तिथं आपल्याला टाकायचं. त्यामुळे आपल्याकडे डेट ऑफ बर्थ असल्यामुळे आपण एक्झॅक्ट यावर क्लिक करू आणि जन्म तारीख सिलेक्ट करू. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला मेंबर्स नेम टाकायचं मराठीमध्ये. इथं मेंबर्स नेम इंग्लिशमध्ये टाकायचं. इथं मेंबरचं स्पाऊस नेम म्हणजे हजबंड, फादर जे काय असेल त्याचं नाव इथे ते टाकायचं मराठीमध्ये. इथे इंग्लिशमध्ये टाकायचं.
इथे आपण हे बघितलं. त्यानंतर आपल्याला इथं रिलेशन निवडायचं, जे काय तुमचं हेड ऑफ फॅमिलीचं नातं आहे ते आपल्याला नातं रिलेशन निवडायचं. रिलेशन निवडल्यानंतर आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा. इथं त्यानंतर आपल्याला ऑक्युपेशन आपल्याला आपलं निवडायचं. आपलं जे काही ऑक्युपेशन असेल ते, तुम्ही काय बिझनेस करता, व्यवसाय करता, जे याच्यामध्ये असेल ते निवडायचं. इथं आपल्याला वार्षिक उत्पन्न टाकायचं. इथं आपल्याला डॉक्युमेंट टाईपमध्ये इथं बर्थ सर्टिफिकेट सिलेक्ट करू शकता, हायस्कूल मार्कशीट सिलेक्ट करू शकता, अदर डॉक्युमेंट्स कोणतं सिलेक्ट करू शकता. या व्यतिरिक्त पॅन कार्ड करू शकता, वोटर आय डी कार्ड करू शकता, जे तुम्हाला रिजनेबल वाटेल ते करू शकतात. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स नंबर टाकायचा. तुम्हाला ते डॉक्युमेंट्स कधी इश्यू झालं त्याची डेट इथे टाकायची. इथं त्यानंतर आपल्याला ते जे आपण डॉक्युमेंट सिलेक्ट केलं आपल्याला ते इथं अपलोड करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला बँक डिटेल भरायची असेल तर भरायची, नसेल तर सोडून द्यायचे. इथं आपल्याला मनरेगा कार्ड स्टेटस टाकायचं, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर आपल्याला इथं खाली कॅटेगरी सिलेक्ट करायची, जी तुमची कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करायची. आणि कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं. जनरल असेल तर आपल्याला काही सिलेक्ट करण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्याला इथे विचारलेलं आहे डिसेबिलिटी डिटेल्स. तुम्ही अपंग असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. असेल तर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे. त्यानंतर एनी क्रिटिकल इनलेस, तुम्हाला या व्यतिरिक्त कुठला आजार आहे असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. कधीपासून आहे ते सिलेक्ट करायचं आणि त्याचं प्रमाणपत्र आपल्याला सिलेक्ट करायचं. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं. स्पेशल कॅटेगरीमध्ये विचारलेलं आहे. इथं काही असेल स्पेशल कॅटेगरी असेल तर आपल्याला सिलेक्ट करायचे, नसेल तर नो स्पेशल कॅटेगरीवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला टर्म आणि कंडिशन दोन्ही आपल्याला एक्सेप्ट करायचे आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह बटनावर क्लिक करून समोर आपल्याला सगळे टॉप सेव्ह होईल. त्यानंतर आपल्याला ओके बटनावर क्लिक करायचं. या अशा पद्धतीने मेंबर डिटेल हॅज बीन अपडेट सक्सेसफुली झालेलं आहे. अशा पद्धतीने फॅमिली मेंबर ऍड केल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर आपल्याला कार्ड टाईप डिटेल्स यावर क्लिक करायचं. कार्ड टाईप डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर कार्ड टाईप सिलेक्ट कार्ड टाईप करायचं. तुम्ही कोणत्या स्कीमसाठी अप्लाय करता, EWY साठी करता का, EPS साठी करता, EPL व्हाईट साठी करता, NPS साठी करता का, PHH साठी करता. EY म्हणजे पिवळं रेशन कार्ड, EPL म्हणजे व्हाईट रेशन कार्ड, EPL फार्मर म्हणजे केसरी राशन कार्ड, PHH म्हणजे केसरी राशन कार्ड. तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही जे कॅटेगरी तुम्हाला राशन कार्ड काढायचं आहे ते राशन कार्ड आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. तुम्ही कशासाठी काढता. PHH म्हणजे प्रायोरिटी हाऊस होल्ड सिलेक्ट केलं. मी प्रायोरिटी हाऊस होल्ड सिलेक्ट केलं. त्यानंतर आपण इथे येऊ. कार्ड टाईप सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ॲड्रेस डिटेल्स इथं आपल्याला फिल करायची. जो काय आपला ॲड्रेस असेल तो आपल्याला इथं मराठीमध्ये टाकून घ्यायचा. इथे इंग्लिशमध्ये टाकायचा. आपला ॲड्रेस पूर्ण फिल झाल्यानंतर आपल्याला परमनंट रेसिडेंट ॲड्रेस, अदर डिटेल्स, आपला खालचा ॲड्रेस जर या व्यतिरिक्त वेगळा असेल तर आपल्याला वेगळा ॲड्रेस टाकायचा. खालचा वरचा ॲड्रेस जर सेम असेल तर सेम आहे सर आपल्याला क्लिक करायचं. संपूर्ण ॲड्रेसची माहिती भरून कन्फर्म प्रोसेस टू सबमिट यावर आपण ॲड्रेस फिल केल्यानंतर आपल्याला हे पुढचं ऑप्शन भरायचं, गॅस केरोसिन ऑइल डिटेल्स, यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं विचारलेलं आहे सिलेक्ट गॅस कनेक्शन. तुमच्याकडे कोणतं गॅस सिलेंडर आहे, एक गॅस सिलेंडर आहे, 2 आहे, जे काही गॅस सिलेंडर असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. इथे तुम्हाला गॅसचा कंझ्युमर नंबर टाकायचा. त्यानंतर इथं खाली तुमचं कोणत्या कंपनीचा गॅस आहे आपल्याला तिथं गॅस एजन्सीचं नाव आपल्याला निवडून घ्यायचं, जो कोणता असेल तो. त्यानंतर आपल्याला गॅस एजन्सी नेम इथं सिलेक्ट करायचं, जे काय गॅस एजन्सी नेम असेल ते. त्यानंतर आपल्याला इथं तुमच्याकडं जरा गॅस कनेक्शन असेल तर नो गॅस कनेक्शन करायचं. नो गॅस कनेक्शन केल्यानंतर तुम्हाला कुठली माहिती भरायची आवश्यकता नाही, पण शक्यतो प्रत्येककडे गॅस कनेक्शन असल्यामुळे त्यामुळे आपल्याला गॅस कनेक्शनची माहिती भरायची. गॅस कनेक्शनची माहिती भरल्यानंतर आपल्याला अटॅचमेंट झाल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं अटॅचमेंट इन्क्लुजर यावर क्लिक करायचं. इथे आपल्याला आयडेंटिटी प्रूफ आपल्याला इथं सिलेक्ट करायचं, आपलं जे आयडेंटिटी प्रूफ असेल ते. नंतर आपल्याला ॲड्रेस प्रूफ आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. यापैकी तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. वोटर कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, जे काय असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला तेच दिलेलं आहे त्यापैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट इथं
सिलेक्ट करायचं जे तुमच्याकडे असेल ते. त्यानंतर तुम्हाला ऑदरमध्येच तुम्हाला तुमचं इन्कम सिलेक्ट करायचं, फॅमिली इन्कम जे इन्कम असेल ते. तिथे तुम्हाला डॉक्युमेंट्स नंबर टाकून घ्यायचा, तुमचा आयडेंटिटी प्रूफचा डॉक्युमेंट टाकायचा, ॲड्रेस प्रूफचा डॉक्युमेंट नंबर टाकायचा, तुम्हाला तुमच्या इन्कमचा डॉक्युमेंट नंबर टाकायचा. इथे चॉईस फाईलवर करून तुम्हाला फाईल अपलोड करायची. त्यानंतर तुम्हाला चॉईस फाईलवर क्लिक करायचं. जे तुम्ही आयडेंटिटी प्रूफमध्ये डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं खाली आपलं शेवटी आपल्याला इन्कम इथं आपलं टाकायचं, जे आपलं इन्कम आपण फॅमिली इन्कम असेल ते इथं आपल्याला सिलेक्ट करायचं. या अशा पद्धतीने तुमची अटॅचमेंट इन्क्लुजर माहिती भरण्यात आली. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला इथं न्यू NFSA क्रायटेरिया यावर क्लिक. या अगोदर आपण आपली पहिली FPS डिटेल्स माहिती बघू. जे काय आपल्या नजीकचं राशन कार्ड असेल, राशन दुकान असेल ते आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचं. तुमच्या नजीकचं राशन दुकान सिलेक्ट झाल्यानंतर आपण बघूया न्यू NFSA क्रायटेरिया. ती इथं आल्यानंतर आपला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला ऑप्शनवर क्लिक करायचं. ऑप्शनवर क्लिक केलं तुम्ही AY कॅटेगरीसाठी अप्लाय करता, PHS कॅटेगरीसाठी अप्लाय करता, APL केसरी कॅटेगरी आणि रुरल एरियासाठी अप्लाय करता 44 इन्कमपर्यंत, APL साठी करता. APL म्हणजे केसरी कार्ड. इथे APL केसरी कॅटेगरी अर्बन. तुम्ही ज्या कॅटेगरीसाठी अप्लाय करता, मी इथं PHS साठी अप्लाय केलं त्यामुळे PHS मी सिलेक्ट करतो. इथं सिलेक्ट केल्यानंतर आपलं इथं डॉक्युमेंट्स अपलोड करायचं. जे आपलं इन्कम असेल ते तलाठीत असेल किंवा तुम्ही शहरी भागात समजून तुम्हाला तहसील करून भेटलं असेल ते इन्कम इथं आपल्याला अपलोड करायचं, जिथं कुठं आपलं इन्कम असेल ते. या अशा पद्धतीने आपलं इन्कम आपल्याला अपलोड करून घ्यायचं. तुमची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपण बघू शकतो इथं आपण रेशन कार्ड मेंबर पर्सनल डिटेल भरले, त्यानंतर कार्ड टाईप डिटेल भरले, ॲड्रेस भरला, गॅस कनेक्शन आहे किंवा नाही आपण ते भरलं, इथं अटॅचमेंट इन्क्लुजर भरलं, न्यू NFSA डिटेल्स भरले, फॅमिली ॲन्युअल इन्कम भरलं. त्यानंतर आपण FPS डिटेल्स आपण भरले, जे आपल्या नजीकच्या राशन कार्ड आपण तिथं सिलेक्ट केलं. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला इथं कन्फर्म प्रोसीड टू सबमिट ॲप्लिकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असं काही इंटरफेस असेल. त्यानंतर आपल्याला ओके बटनवर क्लिक करायचं. या अशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला होमवर यायचं. होमवर आल्यानंतर आपल्याला व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करायचं. व्ह्यू डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण केलेलं ॲप्लिकेशन आपल्याला असं काही दिसेल इथे. त्यानंतर तुम्ही इथं व्ह्यू करून बघू शकता. तुम्ही इथं बघू शकता भरलेली माहिती तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची आहे. संपूर्ण तुम्ही अशा पद्धतीनं अप्लाय केलेलं आहे राशन कार्डसाठी. हे असे फॉर्म भरलेले तुम्ही ते डिटेल बघू शकता. तुमचं काय एक 45 दिवसामध्ये तुमचं राशन कार्ड अप्रूव्ह होऊन जाईल. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह.